नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महावितरणमध्ये जी काही जाहिरात निघालेली आहे त्या संदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। पाहूयात या व्हिडिओमध्ये शुद्धीपत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आणि जी काही मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्या रिगार्डिंग काय नेमकं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता। पहा या ठिकाणी शुद्धीपत्रक या ठिकाणी लोकमतच्या दैनिक न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दिनांक 29/12/2023 रोजी कंपनीच्या संकेतस्थळावरती जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या। त्यानुसार पहा विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धी देण्यात आलेली होती आणि त्यानुसार जी जाहिरात क्रमांक देण्यात आलेला आहे आणि पदाचे नाव देखील या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। पहा कनिष्ठ सहाय्यक लेखा, तसंच विद्युत सहाय्यक, पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता विद्युत आणि स्थापत्य। सो अशा पद्धतीने या ठिकाणी ही पदे भरली जाणार आहेत आणि ऑनलाईन अर्जाची नोंदणीकरिता वेबसाईटची जी लिंक आहे URL लिंक कंपनीच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आली आहे आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी अंतिम तारीख या ठिकाणी 20/3/2024 अशी दिलेली होती। ठीक आहे, तर नंतर मग ही जी डेट होती सुरुवातीला 20 तारीख देण्यात आलेली होती आणि नंतर 20/5/2024 पर्यंत मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो 20/5/2024 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि या मुदतवाढीनंतर जे काही मेन मुद्दा होता तो जे काही सामाजिक आरक्षण आहे त्यानुसार पहा शासन निर्णय 27/2/2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाची तरतूद लागू करण्यात येणार असल्यामुळे सदरच्या जाहिरातीमध्ये दिलेली आरक्षण वर्गवारी सद्यस्थितीत मागे घेण्यात येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे काही आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे त्यानुसार ही भरती या ठिकाणी होणार आहे। मराठा कॅन्डिडेटला सुद्धा या ठिकाणी त्यांचं वैयक्तिक सर्टिफिकेट मराठा असल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला काढून घ्यावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी जे काही सामाजिक आरक्षण आहे त्यानुसार आरक्षणानुसार ही पदभरती केली जाणार आहे। ठीक आहे, तर पहा ज्याकडे जर तुम्हाला सर्टिफिकेट नसेल तर तहसील कार्यालयाला जाऊन तुम्ही हा सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्यायचा आहे। ठीक आहे, सो ही भरती प्रक्रिया मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। इतर याचिकाबाबत मान्य न्यायालयाचा आदेश 16/4/2024 च्या अधीन राहून ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत त्यांनी पुनश्च या ठिकाणी अर्ज भरण्याची आवश्यकता राहणार नाही। तर पहा या ठिकाणी हा मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। ज्या कॅन्डिडेटने अर्ज दाखल केलेला आहे तर असे कॅन्डिडेट पुन्हा त्यांना अर्ज या ठिकाणी भरावं लागणार नाही। ठीक आहे, सो सुधारित रिक्त पदे URL लिंक याबाबतचे प्रसिद्धीपत्रक लवकरच कंपनीच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, उक्त पदाकरिता मूळ जाहिरातीमध्ये नमूद केलेले शैक्षणिक अर्हता, अटी, शर्ती इत्यादी अपरावर्तित राहतील असंही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पहा या ठिकाणी दिनांक तुम्ही पाहू शकता 26/4/2024 म्हणजे ही अपडेट आलेली आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आताची जी काही भरती होणार आहे मुदतवाढ तर देण्यातच आलेली आहे 20/5/2024 पर्यंत, 20 मे 2024 पर्यंत मुदतवाढ आहे आणि ज्या कॅन्डिडेटने अर्ज दाखल केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नसणार आहे तर त्यांनी सर्टिफिकेट लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। NCL वगैरे जे काही डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे फॉर्म फिलअप करण्यासाठीचे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर काढून हे फॉर्म काय करायचं आहे, फिलअप करायचं आहे। ठीक आहे, आता हा फॉर्म कोण फिलअप करू शकतो? कनिष्ठ अभियंता सहाय्यक या लेखा पदासाठी, विद्युत सहाय्यक आहे ज्यांचा ITI इलेक्ट्रिशियन वायरमन ज्यांचं झालेलं आहे असे कॅन्डिडेट, तसंच पदवीधर शिकाऊ अभियंता ज्यांची पदवी BE ज्यांची झालेली आहे किंवा इलेक्ट्रिशियनमध्ये झालेला आहे किंवा स्थापत्य म्हणजेच सिव्हिलमध्ये झालेले आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी, डिप्लोमा ज्यांचं झालेलं आहे असे कॅन्डिडेट भरू शकतात। तसंच पदविकाधारक, ठीक आहे, ज्यांची डिग्रीसुद्धा झालेली आहे असेही कॅन्डिडेट या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकतात। ठीक आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्यातून तुम्ही जी जाहिरात आहे ती डाउनलोड करून घ्या आणि डिटेल माहिती घेऊन मगच नंतर फॉर्म फिलअप करा। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन, धन्यवाद।